प्राईम टाईमच्या सुरुवातीलाच आपण एक महत्त्वाची मोठी बातमी पाहणार आहोत। इराणचा सुप्रीम लीडर बनण्याची मला ऑफर होती, पण ही ऑफर मी नाकारली असा अजब दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलाय। अमेरिका स्वतःच्याच कल्पनांमध्ये जगत आहे का असा सवाल इराणकडून आता ट्रम्प यांना करण्यात आलेला आहे। मात्र ट्रम्प यांनी केलेल्या या वक्तव्यानंतर आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये सध्या मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू आहे। And they are negotiating, by the way, and they want to make a deal so badly, but they're afraid to say it because they figure they'll be killed by their own people. They're also afraid they'll be killed by us. There's never been a head of a country that wanted that job less than being the head of Iran. I don't want it. We listen to some of the things they say. We hear them very clearly. They say, I don't want it. We'd like to make you the next supreme leader. No, thank you. I don't want it. इराण इस्रायल युद्धाच्या ठिणगीमध्ये ट्रम्प यांनी एक मोठा इशारा दिलेला आहे। वेळ संपण्यापूर्वी विचार करा, वेळ निघून गेली की परतीचा कोणताही मार्ग उरणार नाही असं म्हणत युद्धविरामाच्या प्रस्तावावरनं ट्रम्प यांनी इराणला थेट इशाराच दिलेला आहे। वाटाघाटी करणारे इराणी खूप वेगळे आणि विचित्र आहेत अशी कडाडून टीका इराणच्या भूमिकेवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेली आहे। युद्ध सुरू करताना आम्हाला विचारलेलं का असं म्हणत जर्मनीनं आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना चांगलंच सुनावलंय। जर्मनी अमेरिकेचा मित्रदेश मानला जातो आणि मित्र देशाकडूनच अमेरिकेला असा धक्का आता देण्यात आलेला आहे। बहुतांश युरोपियन देशांनी या युद्धात उतरण्यास स्पष्टपणे नकार दिलेला आहे। जर्मनीनं सुद्धा या संदर्भातली आपली भूमिका आता स्पष्ट केलेली आहे। आम्हाला या संघर्षात अडकायचं नाही असं वक्तव्य जर्मनीचे संरक्षण मंत्री बोरिस पिस्टोरियन यांनी केलेलं आहे। भारतातलं गॅस आणि तेल टंचाईचं संकट आता दूर झालेलं आहे, कारण होर्मुझच्या सामुद्रधुनीतनं जाण्यास इराणची भारतीय जहाजांना परवानगी देण्यात आलेली आहे। इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराक्ची यांनी या संदर्भातली माहिती एक्सवर पोस्ट करत दिलेली आहे। चीन, रशिया, भारत, इराक आणि पाकिस्तानसह काही मित्र राष्ट्रांना होर्मुझच्या सामुद्रधुनीतून आपली जहाजं जाऊ देण्यास इराणकडून परवानगी देण्यात आलेली आहे। $17,600 मेट्रिक टनांहून अधिक एलपीजी घेऊन जाणारा अपोलो ओशन हा एलपीजी टँकर बुधवारी नवीन मंगळूर बंदरामध्ये पोहोचलेला आहे। 17,600 मेट्रिक टन एलपीजी घेऊन जाणारा हा टँकर मंगळूर बंदरामध्ये आज दाखल झालेला आहे आणि त्यामुळे आता देशातील गॅस तुटवडा असल्याचं जे बोललं जात होतं तशी खरं तर परिस्थिती नाही, पण सातत्यानं होर्मुझच्या सामुद्रधुनीतून एक एक करून भारतीय जहाजं गॅस आणि तेल घेऊन भारतीय बंदरांमध्ये दाखल होत असल्याचं पाहायला मिळतंय। आज आणखी एक एलपीजी टँकर एनएमपीटी मध्ये म्हणजेच नवीन मंगळूर पोर्ट ट्रस्ट मध्ये पोहोचलेला आहे। पाकिस्तानला ऑस्ट्रेलिया आणि तुर्कीकडून लेझर वेपन सिस्टीम मिळण्याची आता शक्यता आहे। पाकिस्तानी नौदलानं तुर्कीच्या मदतीनं त्यासाठी प्रयत्न सुरू केलेत। पाकिस्तानी नौदलाच्या खरेदी संचालनालयानं 4 फेब्रुवारीला 10 किलोवॅट क्षमतेच्या 2 LWS आणि रडार प्रणालींसाठीची निविदा जारी केलेली आहे। ड्रोन विरोधी उपाय म्हणून या प्रणाली पाकिस्तानी जहाजांवर तैनात केल्या जाणार आहेत। पाकिस्तान, तुर्की आणि ऑस्ट्रेलियाकडनं ही प्रणाली खरेदी करण्याच्या विचारात आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।